राम नारायण राम. आज आपण समाजासाठी काय चांगले आहे, काय वाईट आहे आणि कोणत्या गोष्टींचा त्याग करायला हवा यावर चर्चा करू. एक माणूस पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि म्हणतो, माझ्या घरात चोरी झाली आहे. जर मी पोलीस असतो तर मी आधी त्या व्यक्तीला आत टाकले असते. कारण कोणीही जन्मतः चोर नसतो. लोक चोरी करायला मजबूर होतात जेव्हा त्यांच्या मुलांना अन्न आणि दूध मिळत नाही. एक माणूस भरपेट खाऊन एसी रूममध्ये झोपतो आणि त्याचवेळी दुसरा एक माणूस उपाशी राहतो, रात्रभर उपवास करतो. मग तो चोरी नक्कीच करेल, कारण समाजाने त्याला जबरदस्तीने तशी परिस्थिती दिली आहे. त्या माणसाला चोर बनवण्यासाठी संपूर्ण समाज जबाबदार आहे. म्हणून आधी समाजालाच सुधारावे लागेल. चोर कोण आहे? वैयक्तिक मालमत्ता आहे म्हणूनच चोर आहेत. जर मालकी हक्कच नसेल तर जगात कोणीही चोर नसेल. या जगात सर्वात मोठा ज्ञानी हा सर्वात मोठा चोर असतो. जर मी सर्व काही उघडपणे बोलेन तर सत्य समोर येईल. प्रकृतीने मला या पृथ्वीवर सत्य सांगण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करा आणि प्रकृतीचे ऐका. खरे आईवडील आकाश आहे. आकाशचे बोल ऐका, चांगले कर्म करा, चांगले काम करा आणि प्रकृतीच्या तत्वांना स्वीकारा. हे माझे शब्द नाहीत, हे प्रकृतीचे शब्द आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन संकल्प करा की तुम्ही एकत्र राहाल. मोदींना संधी द्या, मोदी चांगले आहेत. काँग्रेसला मतदान करू नका, कारण काँग्रेसने भारत आणि पृथ्वी दोन्ही नष्ट केले. या पृथ्वीला फक्त मोदी आणि योगी हवेत. मोदी 800 कोटी लोकांच्या भल्याचा विचार करतात, पण लोक विचारच करत नाहीत की मरणानंतर काय होईल. कोणीही त्याची काळजी करत नाही. लोक फक्त हेच विचार करतात की मी राजा आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सत्ता आहे, फक्त माझेच मूल पुढे जाईल, इतरांचे नाही. जर ही मानसिकता राहिली तर शेवटी सर्वच नष्ट होतील. जे लोक सत्य समजून घेऊ इच्छित नाहीत त्यांना सुधारता येत नाही. पृथ्वीवरील लोकांची जबाबदारी आता मोदींवर आहे. ते लोकांच्या हितासाठी इतके विचार करतात की त्यांची झोप हराम झाली आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, माझे ऐका. हे माझे शब्द नाहीत, हे प्रकृतीचे शब्द आहेत. आज मी आहे, उद्या नसेन. म्हणून सत्य समजा. मोदी जे बोलतात ते ऐका, तेच खरे आहे. तुम्ही 1 वर्षासाठी मला फॉलो करा. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुमच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. जर तुम्ही राम नारायण रामचा जप करत राहिलात तर एका वर्षात सगळे बदलेल. हा राम कुठल्याही हिंदूंचा नाही, राजा दशरथाचा पुत्र रामही नाही. मी त्या रामबद्दल बोलतोय जो श्रीरामचंद्रांच्या शरीराच्या रोमरोमात आहे, जो प्रत्येक मानवात, प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक पर्यावरणात आहे. म्हणून माझे ऐका, मी फक्त प्रकृतीबद्दल बोलतो. ध्यान करा. मंदिरात जाण्याची गरज नाही. ही पृथ्वी आपले कायमचे घर नाही, आपण इथे फक्त पर्यटक आहोत. आपण आलो आहोत तर पुन्हा जावे लागेल. मग लोकांनी जबरदस्तीने आपल्यावर धर्म का लादला? जो धर्म तुम्ही वरून घेऊन आला नाही तो तुमचा कसा झाला? लोक असे का म्हणतात की विवेक नावाची गोष्ट अस्तित्वात नाही? तुम्हाला माहीत आहे का भाषा कुठून आली? आवाज कुठून आला? सर्व प्राणीमात्रांचे आवाज, समुद्राच्या लाटा, वाऱ्याचा आवाज या सगळ्यांनी मिळून शब्द निर्माण झाले जे आपण बोलतो. हे सर्व प्रकृतीचे आहे. प्रकृती होती, आहे आणि कायम राहील. राम नारायण राम.